मी स्वप्नेल, तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत कळंब चांडवली जिल्हा परिषद गटामधील कळंबई या गावामध्ये. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या उमेदवार तुलसीताई भोर, कळंब गणाच्या उमेदवार उषाताई कानडे या आपल्या समोर आहेत. आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आता या ठिकाणी कळंब या गावामध्ये आलेले आहेत. या ठिकाणच्या कोणकोणत्या अडचणी असतील, समस्या असतील किंवा विकास झालाय का, काय काय जाणून घेतलंय आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. परिचय द्या. नमस्कार, मी तुलसी सचिन भोर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे. आणि समस्या तर तसंच आम्ही जेव्हा जायचो तेव्हा ते स्वतःहून सांगायचे की हा रस्ता तुमच्या माध्यमातून झालेला आहे, उषाताईंच्या माध्यमातून काय काय वेगळे विविध कामं झालेली आहेत. पण तरी काय काय समस्या आहेत जे गटारचे असतील किंवा स्मशानभूमी, परत मुलांना खेळायला थोडेसे प्लेग्राऊंड, असं काही अजून समस्या आहेत. बघू, आम्ही ते नक्कीच येणाऱ्या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अनुक्रमांक काय आलेला आहे ते काय? माझा 3 आहे आणि उषाताईंचा 1 आहे. तर आम्हाला ही डेमो मशीन मिळालेली आहे. तर सगळ्यांना आम्ही व्यवस्थित समजून सांगतोय की बाकीचं काय बघितलं नाही तरी चालेल, पण फक्त विकासाचं चिन्ह आपलं घड्याळ जे आहे ते बघा आणि त्याच्या समोरचं जे बटन आहे ते आवाज येईपर्यंत सोडू नका. हे सुद्धा आम्ही त्यांना सांगतो. विकासाचं चिन्ह घड्याळ ते बघा, आवाज येईपर्यंत सोडू नका, असं आम्ही त्यांच्याकडनं डेमो करून घेतो. तुम्ही प्रचार करताय मात्र उत्साह वाटतोय? अजिबात नाही. आम्ही शेवटी कसं आहे, दादा हे कामाचा माणूस होता आणि त्यांचं जे अपघात झाले ते काम करताना झाले. उमेदवार जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी ते धावपळ करतच होते. बारामतीमध्ये ते त्यांची 4 सभा होणार होती, जिल्हा परिषदेची 4 सभा होणार होते. काम करता करता म्हणजे तो कामाचाच माणूस होता. काम करता करता गेला आणि त्यांचा वारसा आता आम्ही चालवणार आहोत. जरी वाघ जरी गेला तर त्यांनी त्यांची पिल्लं सोडलेली आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकावा असं त्यांचं नक्कीच खूप मनापासून त्यांचं वाटत होतं आणि त्यांचं हे स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करणार. काय सांगा ना, आता तुम्ही आपल्या कळंबई गावामध्ये आला, कसा या ठिकाणचा प्रचार लाभतो नागरिकांचा आणि कसा उत्साह आहे तुमचा? आता खरं तर विकास काम ह्या जी कळंबई हा कळंबचाच भाग आहे. पुनर्वसित हे जे वस्ती आहे, खरं तर रस्ते असतील म्हणजे कॉन्क्रिटीकरण असेल, नवीन अंगणवाडी इमारत असेल, त्याच्यानंतर पाण्याची टाकी असेल, बंदिस्त गटार असेल आणि घरकुल असतील आणि त्यातली त्यात वैयक्तिक कामाची जी कामं आहेत हे सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नामदार साहेबांनी केलेला आहे, तुलसीताईंनी केलेला आहे आणि माझा पण झालेला आहे. ग्रामपंचायत पण त्यात सक्रिय आहे. हे सगळे कामं बघता आता तुम्ही बघाल, अगदी म्हणजे असं वाटणार नाही की पुनर्वसित गाव आहे. आणि त्यांचंही स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही जरी पुनर्वसित असलो या ठिकाणी तरी पण आमच्याकडे साहेबांनी या सगळ्या व्यक्तींनी खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे, त्यामुळे ते समाधानी आहे. आणि गावकऱ्यांची अशी मागणी होती की कळंबई गाव हे सेपरेट झालं पाहिजे, ग्रामपंचायत सेपरेट झाली पाहिजे असं या ठिकाणी हो आपण प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्तावामध्ये ते नक्कीच पाठपुरावा करून आम्ही त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आता यात अजूनही ही जागा त्यांना कमी पडते, म्हणजे त्याच्यामध्ये मग स्मशानभूमीसाठी जागा नसेल किंवा मग त्यांचे जे काही आता मुलांसाठी काही प्लेग्राऊंड असेल किंवा अजून त्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत या ठिकाणी असाव्या त्याच्यासाठी ही जागा कमी पडते. तर निश्चित साहेबांचं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे की आपल्याला यांना एकतर म्हणजे जागा उपलब्ध करून द्यायची किंवा मग आता गायरान असेल काय असेल, साहेब त्याच्यावर निश्चित विचार करून त्यांचं ती इच्छा पूर्ण होईल. अजितदादांची इच्छा होती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये झेंडा फडकवला पाहिजे, तर काय सांगाल? झेंडा तर फडकवणारच सगळे कार्यकर्ते होतं, त्यासाठी ते धावपळ करत होते. हो ना, ते तर आहेच. हे धावपळ करता आज कामाचा माणूस काम करता करताच गेला, याच्यासारखं दुःख काही नाही. लोकांना काय भावनिक आव्हान करणार? मी हेच आवाहन करेल की आपण जे बघतोय की म्हणजे नामदार साहेब झाले, अजितदादा झाले किंवा आम्ही सगळे आहोत, आम्ही हे 8-9 वर्ष अनुभवलंय की राजकारण काय असतं आणि लोकांसाठी किती वेळ द्यावा लागतो. आणि हे करत असताना स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून सगळेजण झटत असतात आणि असं काम करता करता अजितदादा गेले. खरं तर माझं ह्या जनतेला हेच आव्हान राहील
की आपल्यासाठी ज्या माणसाने स्वतःचं आयुष्य घालवलं आणि काम करता करताच त्यांना या ठिकाणी जावं लागलं, मोठा अपघात झाला. तर आपण सगळेजण काम करणाऱ्या स्वप्न- माणसाचं स्वप्न पूर्ण कराल. आणि निश्चित जेवढे काही आमचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्या आणि आम्हाला काम करण्याची संधी द्या. आम्ही निश्चित अजितदादाचं काम मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ते सगळेजण त्या ठिकाणी झटून काम करतायत आणि त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. काय सांगा, अजितदादांचं स्वप्न होतं ते आता पूर्ण करण्यासाठी तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? हेच की पाठीशी खंबीरपणे उभे राहा. साहेब आहेत आपल्या बरोबर आणि साहेबांचं कामही सगळ्यांना माहिती आहे किती. साहेबांनी ह्या तालुक्यासाठी त्यांचे किती वर्ष दिलेली आहेत, कुटुंब बाजूला ठेवून. तसं दादांनी सुद्धा महाराष्ट्र राज्याचं जे उपमुख्यमंत्री 6 वेळा भोगलेलं आहे आणि पालकमंत्री होते ते. तर मी सगळ्यांना हेच विनंती करेल की ही खरी श्रद्धांजली वाहण्याची तुमची जी इच्छा आहे ती घड्याळच्या समोरचं बटन दाबूनच तुम्ही श्रद्धांजली वाहू शकता. तर नक्कीच हे दोन्ही उमेदवारांनी सांगितले अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरघोस मतांनी जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून द्या. पाहू येणाऱ्या काळात आता नागरिक काय करतायत ते. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.